अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही श्रीमायांची प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळीच्या दिवशी आपल्याला 5 रुपयाच्या नाण्याचा एक सुंदर आणि प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय आपल्याला आपले जे काही पैशांच्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच की होळीच्या दिवशी पौर्णिमा सुद्धा असते आणि पौर्णिमेला आपल्याला हा लक्ष्मी प्राप्तीचा उपाय करायचा आहे. उपाय अतिशय प्रभावी आणि अतिशय साधा सोपा आहे. फार काही तुम्हाला खर्च लागणार नाही, काहीच नाही, पण पूर्ण श्रद्धेने मनापासून करा. आपण कोणतीही सेवा किंवा उपाय जेव्हा पूर्णपणे मनापासून पूर्ण श्रद्धेने त्या उपायावर जेवढी आपली श्रद्धा असते ना तेवढा तो उपाय किंवा ती सेवा आपल्याला तेवढं फळ देऊन जाते. म्हणून मनापासून पूर्ण श्रद्धेने कोणताही उपाय आणि कोणतीही सेवा आपल्याला करायची असते. तर काय करायचं आहे, होळीच्या दिवशी तुम्हाला एका चांदीच्या वाटीमध्ये किंवा ग्लासमध्ये, चांदीची वाटी किंवा ग्लास नसेल तर तुम्ही पितळाची किंवा तांब्याची वाटी किंवा ग्लास घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला थोडंसं दूध घालायचं आहे. होळीच्या दिवशी रात्री तुम्हाला हा उपाय करायचा आहे, लक्षात घ्या. रात्रीच्या वेळेस तुम्हाला त्यामुळे थोडंसं दूध घालायचं आहे चांदीच्या वाटीमध्ये, ग्लासमध्ये, किंवा चांदीची नसेल तर तुम्ही पितळाची घेऊ शकता किंवा तांब्याची घेऊ शकता, पण शक्यतो चांदीची घेण्याचा प्रयत्न करा. तर बघा तुम्हाला काय करायचं आहे, त्यामुळे थोडंसं दूध टाकायचं आहे. दुधामध्ये चिमूटभर हळद, थोडीशी खडी साखर तुम्हाला टाकायची आहे. हे सगळं टाकल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये 5 रुपयाचं नाणं जे आहे ते तुम्हाला स्वच्छ धुवून, स्वच्छ पुसून ते तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे, त्या दुधाच्या वाटीमध्ये. आता बघा, ही जी काही वाटी आहे, तुमच्या घरामध्ये चंद्राचा प्रकाश, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे पौर्णिमेला चंद्र हा पूर्ण गोल असतो. चंद्राचा प्रकाश हा खूप प्रखर असतो. तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जिथे कुठे चंद्राचा प्रकाश येत असेल, म्हणजे खिडकीतून येत असेल किंवा तुमच्या बाल्कनीमधून किंवा छतावर सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तर ती वाटी तुमच्या खिडकीतून जर चंद्राचा प्रकाश येत असेल तुम्ही खिडकीत ठेवू शकता किंवा छतावर तुम्ही जाऊन ठेवू शकता किंवा बाल्कनीमध्ये तुमच्या ठेवू शकता. तर तुम्ही ठरवा की तुम्हाला कुठे ठेवायचे आहे. जिथून कुठून तुम्हाला चंद्राचा प्रकाश तुमच्या घरामध्ये येत असेल त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये ती वाटी, दुधाची वाटी तुम्हाला रात्रभर तशीच ठेवायची आहे. त्याच्यावर तुम्ही पातळ असा कपडा वगैरे टाकू शकता जेणेकरून त्याच्यामध्ये काही कचरा, घाण वगैरे जाणार नाही. तर तुम्हाला ती वाटी तशीच रात्रभर ठेवायची आहे चंद्राच्या प्रकाशामध्ये. आता त्यानंतर काय करायचं बघा, दुसऱ्या दिवशी पौर्णिमा ही 24 तारखेला 1:56 चालू होणार आहे, तर दुसऱ्या दिवशी ती संपणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे की दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी सूर्योदयाच्या आत जास्तीत जास्त 6-6:30 पर्यंत किंवा खूपच जास्त जर तुम्हाला तो पण शक्य नाही झालं 7 वाजेपर्यंत तरी तुम्हाला ती वाटी उचलून तुमच्या घरामध्ये आणायची आहे. लक्षात आलं. त्यानंतर सूर्योदयाच्या आतच शक्यतो जा, 6-6:30 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करा आणि ती दुधाची वाटी जी काही तुम्ही ठेवलेली आहे खिडकीमध्ये किंवा छतावर ती वाटी तुमच्या घरामध्ये आणा. त्यानंतर बघा, त्या वाटीमधलं दूध हे तुम्हाला झाडांना टाकायचं आहे. आता तुमच्याकडे जर बेलाचं, उंबराचं किंवा पिंपळाचं झाड असेल तर अवश्य या झाडांना टाका. जर तुमच्या जवळपास हे झाडं नसतील तर तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या काही कुंड्या असतील त्यामध्ये तुम्ही जी काही फुलं, झाडं वगैरे लावली असतील त्यांनाही तुम्ही हे दूध टाकू शकता. फक्त तुळशीला तुम्हाला हे दूध टाकायचं आहे, लक्षात घ्या. तर त्यानंतर ते दूध त्या झाडांना वाहून जे 5 रुपयाचं नाणं आहे ते 5 रुपयाचं नाणं तुम्हाला देव्हाऱ्यात घेऊन जायचं आहे. देव्हाऱ्यात तुम्हाला त्याची पूजा करायची आहे. ते 5 रुपयाचं नाणं तुमचं आता सिद्ध झालेलं आहे, लक्षात घ्या. ते तुम्हाला देव्हाऱ्यात घेऊन जायचं आहे. देव्हाऱ्यात तुम्हाला पूजा करायची आहे त्याच्यावर हळद, कुंकू, अक्षदा व्हायच्या आहेत आणि लक्ष्मी मातेला मनोमन प्रार्थना करायची आहे की आमच्या संसारात किंवा आमच्या जीवनामध्ये पैशांची अडचण कधीच भासू देऊ नको. ज्या काही आमच्या अडचणी सुरू आहेत त्या दूर कर. लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग आमचे मोकळे होऊ दे, अशी मनोमन लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे. आणि ते जे काही 5 रुपयाचं नाणं आहे ते तुमचा जर बिझनेस असेल, तुमचं एखादं
शॉप असेल तर तुम्ही तिथे गल्ल्याच्या ठिकाणी ठेवू शकता. जिथे तुम्ही पैसे ठेवतात, तुमची तिजोरी असेल, तुमच्या पर्समध्ये तुम्ही तो शिक्का ठेवू शकता 5 रुपयाचा. की जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवत असाल तिथे तुम्हाला तो 5 रुपयाचा शिक्का ठेवायचा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही वेळ आली तरी तुम्हाला ते 5 रुपयाचा शिक्का तुम्हाला तो खर्च करायचा नाही आहे. लक्षात आलं? 5 रुपयाचा शिक्का तो तुम्हाला तसाच ठेवायचा आहे. तो तुमचा सिद्ध झालेला शिक्का आहे आणि खूप प्रभावी, खूप साधा सोपा असा हा उपाय आहे. आणि लक्षात घ्या, तुम्ही जर मनापासून पूर्ण श्रद्धेने जर हा उपाय केला ना, तर तुम्हाला तुमच्या पैशांच्या बऱ्याचशा अडचणी यामुळे दूर होतील. तुमची आर्थिक प्रगती होईल. तुमचे लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग तुम्हाला हळूहळू मोकळे होताना नक्कीच दिसतील. फक्त मनापासून पूर्ण श्रद्धेने उपाय करा. तर चला, ही एक खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामींच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तर चला, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.